लाईक व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कुरुंदवाड महाशिवरात्री यात्रेसाठी नगरपालिका प्रशासनाकडून जय्यत तयारी। कुरुंदवाडची यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे। शेतकरी, कष्टकरी तसेच भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे। महिला भगिनींसाठी वर्षातून एकदा येणारी ही यात्रा मनोरंजनाची पर्वणी ठरते। यात्रा अधिक आनंददायी आणि व्यवस्थित होण्यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी सुरू असून यात्रा आणखीन व्यापक बनवण्यासाठी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी टीना गवळी यांनी केले। कुरुंदवाड येथील महाशिवरात्री यात्रा भव्य आणि व्यापक प्रमाणात आयोजित करण्याच्या अनुषंगाने नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रशासन, लोकप्रतिनिधी, नागरिक, व्यापारी आणि भाविकांची बैठक संपन्न झाली। या बैठकीत यात्रा समितीची स्थापना करण्यात आली। कृषी व जनावरांचे प्रदर्शन, जागा वाटप आणि लिलाव प्रक्रियेसाठी स्वतंत्र समित्या गठीत करण्यात आल्या। यावेळी उपनिरीक्षक सागर पवार, कार्यालय निरीक्षक श्रद्धा वळवडे, अभियंता प्रदीप बोरगे, माजी नगराध्यक्ष अक्षय आलासे, उदय डांगे, राजू आवळे, दयानंद मालवेकर आदी प्रमुख उपस्थित होते। यावेळी बोलताना अभियंता प्रदीप बोरगे म्हणाले, यात्रेच्या दरम्यान भाविकांना चांगल्या प्रमाणे मनोरंजनाचा आनंद घेता यावा यासाठी आवश्यक सेवा व सुविधा पुरविण्याचे नियोजन करण्यात येते। वीज वितरणचे विजय गायकवाड म्हणाले, यात्रेत वीज सेवा अधिक प्रभावी आणि नियमित करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवू असे सांगितले। उपनिरीक्षक पवार म्हणाले, यात्रेदरम्यान भाविकांना त्रास होणार नाही यासाठी पोलिसांची विशेष तैनाती करण्यात येईल। सध्या ऊस हंगाम सुरू असल्याने कोणत्याही अपघात अथवा वाहतूक विस्कळीत होऊन यात्रेकरूंना त्रास होऊ नये यासाठी यात्रा परिसरातील वाहतुकीचा आराखडाही तयार करणार असल्याचे सांगितले। यावेळी आवळे, मालवेकर, कुरुंदवाडे, पट्टेकरी, डांगे यांनी यात्रा व्यापक बनवण्याच्या दृष्टीने नागरिकांचे प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य राहील असे सांगत प्रत्येक स्टॉल धारकाला एकच जागा देण्यात यावी, त्यामुळे अधिक विक्रेत्यांना संधी मिळेल। पाळणा व खाद्यपदार्थ 30 रुपयाची मर्यादा ठरवावी, भाविक नागरिकांना परवडणारे दर राहतील तसेच यात्रेची वेळ वाढवावी, विशेषतः रात्रीच्या वेळी या उत्सवाचा जास्तीत जास्त आनंद घेता येईल यासह आदी सूचना मांडल्या। यावेळी पालिकेचे अभिजित कांबळे यांनी यात्रेच्या खर्चाचा तपशील मांडला। यावेळी बबलू पवार, रमेश बुजुर्डे, रणजित डांगे, लियाकत बागवान, गौतम पाटील, अमृत चोपडे, कुमार माने, एन.डी. पाटील, दीपक पोमाजे, बापूसाहेब असगे, कुमार माने, इम्रान झारी, एन.डी. पाटील, राजू बेले, राजेंद्र पल्ले, आतिश काटकर, अमोल कांबळे, निशिकांत ढाले, रिजवान मतवाल, हर्षद बागवान आदी उपस्थित होते। इंडियाचा आवाज न्यूजसाठी कुरुंदवाडहून आलोक कडाळे।